पिस्तूल ठेवलं, कोयता काढला. 6 जणांनी मिळून निष्पाप जीव घेतला. भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार. बीडचं विलास घुले प्रकरण बेकार तापलंय. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 जण आहेत विलास घुलेंच्या हत्येचे आरोपी. सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या निवासस्थानी एसआयटी पथक दाखल झाले. विलास घुले हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू असून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. या प्रकरणाच्या पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचं नाव नोंदवलं गेलंय. त्यामुळे एसआयटीचं पथक आता सोनवणेंच्या घरी दाखल झालंय. त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय. अतिशय बाब गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये अध्यक्ष महाराज आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये. अध्यक्ष महाराज ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे. घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली. ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे. आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे. आणि कट रचून झाल्यामुळे आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत. 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज. पण यामधला जो खरा सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात. आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही. ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे. 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत. अध्यक्ष महाराज तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. काय करतात चेतवणीपर भाषण कोण करतंय, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय कोण, मी येतोय म्हणतोय कोण. तुला रात्रीच्या कामातून दिवसा यायला सवड भेटली पाहिजे ना. तू आमच्यावर कशाला काढतो? माझं काढताना तुझं बघ. तुला 25 वर्ष कधी ह्या पट्ट्याने मदत केली त्या हे कर आणि बंद तर माझ्याकडे बोट कर. तुला पण मुलं आहेत, लेकरं आहेत, मला पण आहे. माझ्या लेकरापर्यंत गेला ना तुला बघ तो उद्या. आता तुला काय भीती वाटते का? माझे लेकरं चांगले तिचं कोणाला वाईट वाटतं काय? माझ्या लेकरं कुठले व्यसनी नाहीत, दारू पित नाही, ड्रग्स घेत नाहीत, बाकीचे काय वाह्यात धंदे करत नाही म्हणून वाईट वाटते काय? परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि आमच्या नावावर जर बिल फाडाल तर ते सोपं जाणार नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बजरंग सोनवणे काय दिसत. अरे तुला 9 मध्ये तिकीट देवा म्हणून मुंडे. आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही. कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही. पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे. आणि तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का हा माझा रोग काय होता याचा अनुमान मी नाही काढणार. 10वा आरोपी जर त्यांना माहित असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं की 10वा आरोपी आहे. आणि की 10वा आरोपी त्याच्यात कोणी झालेला नाही, जॉबामध्ये आहे. तो 10वा आहे का 11वा मला माहित नाही, पण जॉबात माझ्या मुलाचं नाव नक्की आहे. आता 10वा आरोपी कोण अटक करायचा ते त्यांनी सांगावं. त्याच्या पद्धतीने ते सांगतील पोलिसात जर खरं असेल तर.